मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान संस्था आणि मास्टर्स IAS यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे अधिकार ही लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली आहे. या जनजागृती कार्यक्रमामध्ये आणि मोफत स्पर्धा परीक्षा ऑनलाईन वर्गामध्ये आपण आतापर्यंत महिलांशी निगडीत विविध कायद्यांचा अभ्यास केलेला आहे. ही लेक्चर सिरीज आपला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आपण पुढे चालू ठेवत आहोत आणि महिलांशी निगडीत सर्व कायदे, योजना, प्रोग्राम्स, पॉलिसीज केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या असतील यांचा आपण आढावा घेत राहणार आहोत. आजचा आपला विषय आहे मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. केंद्र शासनाचे जे काही महिला व बालविकास मंत्रालय आहे या संदर्भात आपण एक ओळख करून घेणार आहोत. तर महिला व बालविकास मंत्रालय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. महिला व बालविकास मंत्रालय हे स्वतंत्र अस्तित्वात आलेलं आहे 30 जानेवारी 2006 ला. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय 30 जानेवारी 2006 ला स्वतंत्र मंत्रालय म्हणून अस्तित्वात येण्या अगोदर संबंधित मंत्रालय हे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा एक पार्ट होता 1985 पासून. आणि या मंत्रालयाचं प्राइम इंटेन्शन जे आहे तर ते काय आहे ते पाहून घेऊया आपण. तर प्राइम इंटेन्शन काय आहे की ॲड्रेसिंग गॅप्स इन स्टेट ॲक्शन फॉर विमेन अँड चिल्ड्रन फॉर कशासाठी प्रमोटिंग इंटर मिनिस्ट्रियल अँड इंटरसेक्टोरियल कन्व्हर्जन्स. अभिसरण जे आहे, अभिसरण वेगवेगळ्या जे काही योजना असतील, कायदे असतील, आणखी जे काही महिला व बालकांच्या विकासाशी निगडीत असेल त्याचा इंटर मिनिस्ट्रियल अँड इंटरसेक्टोरियल कन्व्हर्जन्स प्रमोट करणे, अभिसरण करणे हे प्राइम इंटेन्शन आहे. त्यानंतर टू क्रिएट जेंडर इक्विटेबल अँड चाइल्ड सेंटर्ड लेजिस्लेशन, पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. तर इथे आपल्याला पाहता येईल की प्राइम इंटेन्शन जे आहे तर यामध्ये आपण ॲड्रेसिंग द गॅप्स पाहिले, त्यानंतर प्रमोटिंग इंटर मिनिस्ट्रियल अँड इंटरसेक्टोरियल कन्व्हर्जन्स आणि टू क्रिएट हे खूप महत्त्वाचं आहे. तर यामध्ये काय आहे की इथे जेंडर इक्वॅलिटीची बद्दल बोललं गेलेलं आहे. त्यानंतर बालकांना केंद्रीभूत ठेवून जे काही कायदे असतील, पॉलिसीज असतील, प्रोग्राम्स असतील हे बनवण्याचं काम या मध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण पाहायला मिळेल. विजन आणि मिशन बद्दल जाणून घेऊयात. मिनिस्ट्रीच्या केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचं विजन आणि मिशन काय आहे. तर यामध्ये विजन आपल्याला महत्त्वपूर्ण 3 काही गोष्टी दिसतील इथे. त्यामध्ये एक आहे जे डिग्निटी बद्दल बोलले गेलेले आहे, ते म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार असेल महिलांचा. त्यानंतर इक्वॅलिटी बद्दल बोललेले आहे, ऑपॉर्च्युनिटीज बद्दल बोललेले आहे आणि जे काही एन्व्हायरमेंट असेल त्याबद्दल बोललेलं आहे. तर इथे आपल्याला लक्षात येईल की विमेन लिव्हिंग विथ डिग्निटी, सन्मानाने जगण्याचा अधिकार महिलांचा. त्यानंतर इक्वल पार्टनर्स इन डेव्हलपमेंट, देशाचा असेल, समाजाचा असेल, एकंदरीत सर्वांगीण विकास जो असेल त्यामध्ये इक्वल पार्टनर म्हणून महिलांचा समावेश असला पाहिजे. त्यानंतर एन्व्हायरमेंट जे आहे तर ते फ्री फ्रॉम व्हायलन्स अँड डिस्क्रिमिनेशन. तर व्हायलन्स आणि डिस्क्रिमिनेशन फ्री एन्व्हायरमेंट असेल हे विजन असावं, हे विजन आहे मिनिस्ट्रीचं. as well as nurtured children with full opportunities for growth and development in a safe and protective environment. संरक्षण आणि म्हणजे एक सेफ अँड प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट बद्दल इथं बोललेलं आहे आणि चिल्ड्रन विथ फुल ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे इथं वेल नर्चर्ड मध्ये इथं आता आपल्याला एक लक्षात येईल की वेल नर्चर्ड मध्ये इथं न्यूट्रिशन येईल पुढे आपल्याला पाहता येईल. म्हणजे इथं हा शब्द आल्यामुळे चिल्ड्रनशी रिलेटेड न्यूट्रिशन असेल, त्यानंतर त्यातून त्यांना फुल ऑपॉर्च्युनिटीज असतील, कशाच्या विकासाच्या, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास याबद्दल इथे बोललेलं आहे. तर हे विजन आहे मिनिस्ट्रीचं. त्यानंतर मिशन आहे प्रमोटिंग सोशल अँड इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट
ऑफ विमेन, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक एम्पॉवरमेंट बद्दल इथं बोललेलं दिसतं आपल्याला. क्रॉस कटिंग पॉलिसीज अँड प्रोग्राम्स, मेन स्ट्रीमिंग जेंडर कन्सर्न्स, क्रिएटिंग अवेअरनेस अबाउट देअर राईट्स, महिलांचे जे अधिकार आहेत त्याच्याबद्दल जनजागृती करणे, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे, अवेअरनेस निर्माण करणे. त्यानंतर फॅसिलिटेटिंग इन्स्टिट्यूशनल अँड लेजिस्लेटिव्ह सपोर्ट, हे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जे कायदे जर आहेत परंतु कायद्यांचा आधार घेण्यासाठी जो काही लेजिस्लेटिव्ह सपोर्ट लागतो, कायदे बनवताना जो काही गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील, तिथं जे काही सजेशन्स असतील, त्यानंतर लेजिस्लेटिव्ह सपोर्ट असेल, कायदा बनल्याच्या नंतर पुढे त्याचा आधार घेण्यासाठी काय काय गरज असेल, enabling them realize their human rights and develop for their full potential. तर पूर्ण पोटेन्शियलने त्यांना डेव्हलप करण्यासाठी आणि त्यांचे ह्युमन राईट्स जे आहेत, तर महिलांचे ह्युमन राईट्स आणि फुल पोटेन्शियल याबद्दल इथं बोललेलं दिसतं आपल्याला विजनमध्ये. तर विजन आणि मिशन हे किती ब्रॉड सेन्समध्ये आपल्याला इथे दिसून येईल, किती ब्रॉड सेन्समध्ये इथं डिस्क्राईब केलेलं आहे मिनिस्ट्रीने. तर हे जे शब्द आहेत याच्याशी रिलेटेड आता मग हे अचीव कसं करणार, हे विजन आणि मिशन अचीव करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे लेजिस्लेटिव्ह सपोर्ट असेल, त्यानंतर कायदे बनवावे लागतील, त्यानंतर त्यांच्या डेव्हलपमेंटचं जर आपण इथे बोलतोय तर डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी काय मग चिल्ड्रनच्या, त्यानंतर न्यूट्रिशनचा पार्ट आला, त्यानंतर डिग्निटीने सन्मानाने जगण्यासाठी सोशल आणि इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटची गोष्ट केलेली इथं. तर सोशल आणि इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट अचीव करण्यासाठी काय असेल तर मग वेगवेगळे एज्युकेशन असेल, लिटरसी असेल महिलांमध्ये, बालकांमध्ये, त्यानंतर शिक्षणाचा उच्च दर्जा, त्यातून येणारी सामाजिक आणि आर्थिक विकासाकडे वाटचाल, वेगवेगळे जे काही विकासाशी निगडीत ज्या ज्या पॉलिसीज आणि प्रोग्राम्स आपल्याला इथे पुढे मग या अंतर्गत पाहायला मिळतील, ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. एन्श्युरिंग डेव्हलपमेंट, केअर अँड प्रोटेक्शन, तर एम्पॉवरमेंट बद्दल पण बोलतोय आपण इथे, त्यानंतर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, अधिकारांबद्दल बोलतोय, आणि कशाची खात्री देते इथे मंत्रालय की डेव्हलपमेंट अँड केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन थ्रू क्रॉस कटिंग पॉलिसीज अँड प्रोग्राम्स. जे काही वेगवेगळे क्रॉस कटिंग पॉलिसीज आणि प्रोग्राम्स तयार केले जातील त्याचा प्रचार आणि प्रसार करून त्या पॉलिसीज आणि प्रोग्राम्सच्या माध्यमातून हे सर्व सपोर्ट आणि एकंदरीत ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला घडवून आणता येईल. हे विजन आहे, विजन आणि मिशन आहे महिला व बाल विकास मंत्रालयाचं. तर ह्या केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत 6 वेगवेगळ्या ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन्स इथे आपल्याला पाहायला मिळतील. ते कोणत्या कोणत्या आहेत पाहूया आपण. तर 6 कोणत्या आहे? एक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, NIPCCD, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. ही एक महत्त्वाचे ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहे. कोणाचे? केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचे. त्यानंतर दुसरी आहे नॅशनल कमिशन फॉर विमेन, NCW, नॅशनल कमिशन फॉर विमेन, राष्ट्रीय महिला आयोग. याबद्दल आपण एक स्वतंत्र विस्तारित व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, NCPCR, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स एजन्सी, CARA, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स एजन्सी. त्यानंतर सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड, राष्ट्रीय महिला कोष. ह्या सर्व काय ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन आहेत. कोणाच्या? केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या. तर केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाचा जो विजन आणि मिशन आता सविस्तर आपण डिस्कस केला, तर त्या विजन आणि मिशनशी रिलेटेड आता इथे पुढे आपल्याला सब्जेक्ट्स अलोकेट केलेले आहेत मंत्रालयाला ते विजन आणि मिशन अचीव करण्यासाठी. तर ते सब्जेक्ट कोणते आहेत ते पाहूया आपण. यामध्ये वेलफेअर ऑफ द फॅमिली,
women and child welfare, and coordination of activities of other ministries and organizations in connection with this subject. Reference from United Nations organization relating to traffic in women and children, National Nutrition Policy, नॅशनल न्यूट्रिशन मिशन, हे सर्व आपण पुढे डिटेलमध्ये याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. ह्या ज्या पॉलिसीज आणि प्रोग्राम्स आहेत, तर ते पॉलिसीज आणि प्रोग्राम्स हे सेक्शन ज्या वेळेला सिरीजमध्ये सुरू होईल त्यावेळेला आपण याचं डिटेल अनालिसिस करणार आहोत. नॅशनल न्यूट्रिशन पॉलिसी असेल, नॅशनल न्यूट्रिशन मिशन आहे, त्यानंतर नॅशनल प्लॅन ऑफ ॲक्शन फॉर न्यूट्रिशन, त्यानंतर चॅरिटेबल अँड रिलिजियस एंडोमेंट्स pertaining to subject allocated to this department, promotion and development of voluntary effort on the subject allocated to this department. तर सर्वात महत्त्वाचं इथे लक्षात घेता येईल की आपल्याला वेलफेअर ऑफ द फॅमिली याबद्दल इथं सब्जेक्ट अलोकेट केलेले आहे. इम्प्लिमेंटेशन ऑफ मिनिस्ट्री इम्प्लिमेंटेशन कशाचं करणार आहे, तर इमोरल ट्रॅफिक इन विमेन अँड गर्ल ऍक्ट 1956, अनैतिक व्यापार, याचा अनैतिक व्यापार अधिनियम आहे तो, याच्याबद्दल संपूर्ण प्रत्येक कलमावरती आपण डिस्कशन केलेला, तर तो नंतर एक व्हिडिओ यावरती तो कायद्याची जी सिरीज आहे आपली त्यामध्ये अपलोड होईल. बाकीचे कायद्याचे सिरीजमध्ये दुसरे कायदे आहेत आता सध्या, ते तुम्ही पाहू शकता. इमोरल ट्रॅफिक चा जो कायदा आहे तर तो आता येईलच आता पुढे. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ द इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ विमेन प्रिव्हेन्शन ऍक्ट 1986, 1986चा 60वा जो कायदा आहे हा, त्याचं प्रोटेक्शन आहे. हुंडाबंदी कायदा आहे 1961चा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणे ही जिम्मेदारी आहे या मिनिस्ट्रीची. त्यानंतर कमिशन ऑफ सती प्रिव्हेन्शन ऍक्ट 1987, 1987, तर एक्सक्लुडिंग द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ क्रिमिनल जस्टिस. त्यानंतर इन्फंट मिल्क हा एक खूप महत्वाचा कायदा आहे या सिरीजमध्ये. हे सर्व कायदे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत पुढच्या याच्यामध्ये. ऑलरेडी आपण काही कायद्यांवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही डिटेलमध्ये अनालिसिस केलं, त्याचा अभ्यास करू शकता की प्रत्येक कलमावरती आपण त्यावरती चर्चा केलेली आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ कोऑपरेशन फॉर असिस्टन्स अँड रिलीफ एव्हरीवेअर, केअर, हे केअर असेल, पॉलिसीज, प्रोग्राम्स. तर कायदे हे एक सेक्शन आहे आपल्या सिरीजमध्ये. त्यानंतर कायद्यांच्या नंतर जे काही पॉलिसीज आहेत, प्रोग्राम्स आहेत, यावरती एक सिरीज असणार आहे पुढे, आणि स्कीम्स, त्या स्कीम्स मधले एक सिरीज वरती. तर त्यावेळेला आपण या केअरचा डिटेलमध्ये अभ्यास करू. त्यानंतर काय, प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन पाहतोय आपण. तर प्लॅनिंग, रिसर्च, इव्हॅल्युएशन, मॉनिटरिंग, प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन्स, वेगवेगळे जे प्रोजेक्ट राबवले जातात मंत्रालयाच्या मार्फत, तर ते प्रोजेक्ट कोणते आहेत की जसे आता ICDS असेल, नॅशनल न्यूट्रिशन मिशन असेल, या प्रोजेक्टचं फॉर्म्युलेशन आपल्याला तिथे पाहायला, प्रोजेक्टची अचिव्हमेंट काय झालेली, सद्यस्थिती काय आहे, पुढं फ्युचर फोरकास्टिंग काय काय लागणार आहे, म्हणजे ते प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसाठी त्याचे आउटकम्स काय आहेत, त्याच्यावरती मॉनिटरिंग करायची आहे इथे. त्यानंतर इव्हॅल्युएशन आहे त्याचा, प्रोजेक्ट जो इम्प्लिमेंट केलेले आहेत मिनिस्ट्रीच्या अंतर्गत, महिलांच्या व बालकांच्या विकास साधण्यासाठी, सर्वांगीण विकास, जेणेकरून त्यांना सन्मानाने जगता यावं, त्यांचे अधिकार त्यांना मिळवून द्यावं, त्यासाठी हे सर्व प्रोग्राम्स अँड पॉलिसी जे चालू आहेत त्याचे इव्हॅल्युएशन येणार आहे. त्यानंतर त्याचं मॉनिटरिंग आहे, प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन आहे, प्लॅनिंग आहे, नवीन आणखीन काय का बदलत्या काळानुसार मागचा जो आढावा घेतलेला आहे आपण, तर जो काही प्रोग्राम्स आणि पॉलिसीज इम्प्लिमेंट केल्या त्यातून काय आउटकम आलेले आहेत, आणि फ्युचरमध्ये बदलत्या काळानुसार काय गरजा असणार आहेत, आणि त्यानुसार मग प्लॅनिंग करून नवीन प्रोग्राम्स आणि पॉलिसीज हे करणार आहेत, त्याच्यावरती रिसर्च करायचा आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळते. स्टॅटिस्टिक्स अँड ट्रेनिंग रिलेटिंग टू द वेलफेअर अँड डेव्हलपमेंट ऑफ विमेन अँड चिल्ड्रन, इन्क्लुडिंग डेव्हलपमेंट ऑफ जेंडर सेन्सिटिव्ह डेटाबेस. युनिसेफ असेल, आता जिथे जिथे मग आपल्याला बालकांशी निगडीत येईल तर
युनायटेड नेशनचे जे युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड युनिसेफ आहे त्याचा इथे कन्सर्न येईल. त्यानंतर सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड, केंद्रीय सामाजिक मंत्रालय, समाज कल्याण मंत्रालय बोर्ड असेल. त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट NIPCCD. त्यानंतर फूड अँड न्यूट्रिशन बोर्ड आहे केंद्रीय मंत्र्याचा. डेव्हलपमेंट अँड पॉप्युलरायझेशन ऑफ सबसिडी, या सर्वांशी कोऑर्डिनेट करून आपल्याला हे सर्व प्रोग्राम्स, पॉलिसीज यांचं, त्यानंतर प्लॅनिंग, रिसर्च, इव्हॅल्युएशन, मॉनिटरिंग, हे सर्व आपल्याला इथे कोऑर्डिनेशन मध्ये मंत्रालयाच्या मार्फत केलेलं दिसून येते. त्यानंतर नॅशनल कमिशन फॉर विमेन्स एम्पॉवरमेंट अँड जेंडर इक्वॅलिटी, राष्ट्रीय महिला कोश आहे. द ज्युएनाइल जस्टिस JJ ऍक्ट ज्याला म्हणतो आपण, ज्युएनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2000, प्रोबेशन ऑफ ज्युएनाइल ऑफेंडर्स, इश्यूज रिलेटिंग टू अडॉप्शन, सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स एजन्सी अँड चाइल्ड हेल्पलाईन. तर जे काही चाइल्ड हेल्पलाईन पण सुरू केलेली आहे महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत, ती पण आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर चिल्ड्रन ऍक्ट 1960, चाइल्ड मॅरेज रिस्ट्रिक्शन ऍक्ट 1929, या सर्वांबद्दल आपण पुढे माहिती घेणार आहोत सविस्तर. तर ह्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत पाहिलंय की वेगवेगळे कायदे अभ्यासलेले आहेत आपण महिलांशी निगडीत, आणि महिलांचा विकासाशी निगडीत जे काही स्कीम्स, प्रोग्राम्स, पॉलिसीज असतील, तर ह्या सिरीज कंटिन्युएशन मध्ये आपण पॉलिसीज, प्रोग्राम्स आणि स्कीम्स आणि वेगवेगळे कायदे या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर ऑलरेडी आपण बऱ्यापैकी कायदे तिथे कायद्यांशी निगडीत व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. केंद्रीय महिला आयोग असेल, राज्य महिला आयोग असेल, त्यांच्याशी निगडीत कायदे, कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा, आणि असे विविध कायद्यांशी निगडीत आपण सविस्तर प्रत्येक कलमानुसार चर्चा करून हे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये मग पॉलिसीचं एक सेक्शन असणार आहे, आपलं प्रोग्राम्स असणार आहेत, स्कीम्स असणार आहेत, लॉज असणार आहे. तर आपल्याकडून येणारा जो प्रतिसाद आहे, तर तो प्रतिसाद पाहता आपण ही सिरीज कंटिन्युएशन मध्ये ठेवत आहोत. तर तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, आणि या सर्व मग प्रोग्राम आपण इथे कव्हर करूया या सिरीजमध्ये. तर मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान आणि मास्टर्स IASच्या संयुक्त विद्यमाने आपण हा लेक्चर सिरीजचा प्रोग्राम सुरू ठेवलेला आहे कंटिन्युएशन मध्ये. आता इथे एक राज्य महिला आयोग जे आहे महाराष्ट्र राज्याचा, त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या 4 भाषांमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 मध्ये लॉकडाऊनशी मध्ये जे काही समुपदेशनची गरज त्यांना जाणवली, तर त्यासाठी हे समुपदेशनासाठी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्यानंतर सुहिता हेल्पलाईन आहे आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची, सुहिता हेल्पलाईन हा त्याचा नंबर आहे. तर कोविडच्या सिच्युएशनच्या अनुषंगाने आपण हा ऑनलाईन वर्ग आता ऑनलाईन घेतोय वर्ग. तर कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरचं जे आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरच्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, तर त्या फॉलो करा. सर्वजण सुरक्षित राहा, घरीच राहा आणि समजूतदारीने राहा लॉकडाऊनच्या काळामध्ये. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर तुमचा जो काही फीडबॅक असेल, तो फीडबॅक आम्हाला कमेंट बॉक्समध्ये देत राहा. जे तुम्हाला जर काही सजेशन्स असतील तर सजेशन्स पण द्या. त्या सजेशन्स वरती आपण आणखी त्या सजेशन्स कन्सिडर करून काय इम्प्रूव्हमेंट करता येईल किंवा नवीन तुम्हाला काय गरजेचं असेल तर देता येईल, हे सर्व देऊया. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन ही सिरीज कंटिन्युएशन मध्ये याच्यात आता बरेच व्हिडिओ येणार आहेत पुढे. पॉलिसीज, प्रोग्राम, स्कीम्स या असे रिलेटेड केंद्र शासनाच्या वेगळे येतील, राज्य शासनाच्या वेगळे येतील, महाराष्ट्र राज्य शासनाच्या. तर हे सिरीज कंटिन्युएशन मध्ये सुरू राहणार आहे. तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील तर ते मास्टर्स IAS www.mastersias.in mastersias.in या वेबसाईटवरती जाऊन स्पर्धा परीक्षेचे अपडेट्स आणि काही महत्त्वाचे लेक्चर तिथे पाहू शकतात. धन्यवाद.